आपण देखील संगोपन करण्यामध्ये सिंहाचा वाटा घेऊन सहकार्य करता, त्याबद्दल सगळ्याला धन्यवाद देणं थोडंच आहे. आणि ह्या परमार्थ आनंदामध्ये आपण सुखाचा लाभ घेत असताना कीर्तन सेवेच्या माध्यमातून मला देखील संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल महाराज या सप्ताह सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे सुखदेव महाराज गाडेकर यांच्या अधिपत्याखाली आदरणीय पूज्य महाराज मंडळी बरेच आहेत. तिथं सगळ्यांचा परिचय नाही, नावं माहीत नाहीत, त्यामुळे पुढच्या वेळेस नावं घेत, आज माहीत नाही. आमचे मृदंगाचार्य मलकापूरला येतात तुम्ही? हां, आमचेच आहेत. आमचे सर्व मृदंगाचार्य टाळकरी माळकरी केलेला आहे. आणि त्या वहीवर नोटिंग करून प्रत्येकाने श्रीराम जय राम जय जय राम असं जप करून जपाच्या वह्या मंदिरामध्ये मी पाहिल्या. आणि तो इथेही देवाची द्वारी आहे की नाही. यश जरी हातामध्ये पडलं नाही तरी तो माघार घेत नाही, सारखा करत करत नाना साधनाच्या केल्या खटपट. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी असा 8 योगांचा जो अष्टांग योग, तो योग सिद्ध केल्यानंतर भगवंताची कुंडली गदारी विठ्ठल श्री कान्हारे मनमोहन लाल सबही विसरू देखे हूँ तो थकित भैरे तू का, हूँ तो थकित भैरे तुका भागारे सब मन का धोखा. कान्हारे मनमोहन लाल सबही पवित्र उपक्रमाचा आजचा हा वर्धापन दिन त्या योगी करून सेवा कार्यक्रमाचं आयोजन करते पूज्य श्री श्री हरिभक्तपरायण श्रीराम महाराजजी गाडेकर आणि आमचे गुरुबंधू त्यांचे चिरंजीव अर्थात श्री हरिभक्तपरायण हरिराम महाराज, ज्यांच्या शुभ प्रयत्नाची त्यागाची देण आहे की एक नामाचं मंदिर तयार झालं. ज्याने आयुष्यभर सेवा हाच दारवंटा, ज्याने वृत्त स्वीकारले आमचे परमार्थिक प्रेमी, आमची गुरुतुल्य असलेले या ठिकाणी गाडेकर महाराजांनी या ठिकाणी सेवेचं व्रत स्वीकारणे, सेवेच्याच माध्यमातून तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळे आनंदे ही सेवा आपण करायची. नक्कीच ही सेवा देवाला आवडेल. झालेली कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी, वैकुंठवासी गुरुवरे समाज योगी त्याग मूर्ती निष्काम करणे गुरुवरे गोविंद महाराजांच्या चरणी. लक्ष्मी साथ लेके चक्र हाथ लेके चले आना प्रभु. पूज्य श्री गाडेकर महाराज यांच्या माध्यमातून या सुनसान अशा
जमिनीवरती सुंदर असं पावन मारुतीराजाचं मंदिर प्रस्थापित करून या परिसराला भक्तीचं एक व्यासपीठ प्राप्त झालेलं आहे. महाराजांनी अथक चांगलं रूप आलेलं आहे बा, आणि त्याचाच हा परिणाम आहे. मागं तिकडंही गावामध्ये ज्या वेळेला तिथंही ते 13 कोटी नामजप केला होता आणि त्यावरच मंदिराची उभारणी वगैरे अशी जी केलेली आहे, असा सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. आणि असो त्यांचीच परंपरा चालवणारे त्यांचे चिरंजीव आमचे हरिराम शास्त्रीजी, सुंदर तेही रामायण आदी करतात. आता चातुर्मासातही होते महिनाभर. दुसऱ्या पद्धतीने आणि याचा ज्ञान महत्वाचं कारण इतकंच होतं, तुम्हाला काही मिळणार नाही. आता 2 भारताच्या आणि त्याचा आर्थिक विकासात चालू केला आपण त्याने केसरी नंदन जग करे आपकी जय जयकार, केसरी नंदन जग करे आपकी जय जयकार, पूजे सब शास्त्रीजी बोलायच्या आधी ते काढायला की सांगितलं ते आता सगळ्यांना जीव खाऊ घालतील, ते त्या सेवेत आहेत आणि ती सेवा पूर्ण झाल्याशिवाय इथे येत नाही. हा सेवेचा भाव आहे आणि हा सेवेचा भाव या संपूर्ण मानवाला